श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, प्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधाऱ्या मंडळीच्या पाया पडण्याची प्रथा सुरू आहे. या प्रथेकडे मान सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हे तर सर्वांनाच माहिती आहे की वडीलधाऱ्या मंडळीच्या पाया पडावे हे आपल्याला सांगितलं जात आहे. मात्र हे फार कमी लोकांना माहिती असेल की या 5 व्यक्तींच्या पाया पडणे हे अशुभ मानले जाते. या व्यक्तींच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही. काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला याविषयी जाणून घेऊया. पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये. एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तींच्या पायांना स्पर्श करू नये, अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही, कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये. स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये, मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही. असे करणे अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये. झोपलेल्या व्यक्तींच्या पायांनाही स्पर्श करू नये. झोपलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये, कारण झोपलेली व्यक्ती मृतवत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो. शत्रूला कधीच करू नका नमस्कार. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. साधू संन्यासीकडून पाया पडून घेऊ नये. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. जावयाने सासरांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवण करत असेल तर जेवताना पाया पडू नये. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.